नमस्कार सर्वांना. गायत्री व्लॉग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज एक रेसिपी घेऊन आले, म्हणजे आमच्या खानदेशातली स्पेशल खिचडी. चला तर यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, खोबरं, मीठ आणि इथे मी काही मसाले घेतले आणि शेंगदाणे. इथे मी तेल ठेवलं आहे कुकरमध्ये बारीक गॅस करून. एकीकडे मी लसूण आणि खोबरं मिक्सरमध्ये बारीक करते आणि त्यानंतर कांदाही घेतला, थोडी कोथिंबीर टाकली त्यामध्ये आणि तेही थोडं मिक्सरला बारीक करून घेतलं. मग इथे कुकरमध्ये जिरा आणि मोहरी टाकून तडतड उडू दिली, म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो. त्यात मी शेंगदाणे टाकले म्हणजे ते छान तळले जातात, त्याचा स्वाद लागतो. मग मी कांद्याची पेस्ट आणि लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट पहिले भाजून घेतली. दोघं सोबतच टाकायचं म्हणजे जळत नाही आणि छान भाजलंही जातं आणि खूप मस्त स्वाद येतो खिचडीचा. हे बघा, असं लालसर होऊ द्यायचं. मग त्यात टोमॅटो, तुम्हाला बाकी काही भाज्या टाकायच्या असतील, गाजर, ढोबळी मिरची, फ्लॉवर, तर तुम्ही टाकूही शकता. नंतर सर्व मी मसाले टाकले, ते छान परतून घेतले. त्यात मी पाणी गरम केलं होतं, ते पाणी टाकलं. आमच्या मम्मी अशी खिचडी बनवतात, ती खूप छान लागते, म्हणून आज मी करून बघितली आणि तुम्हालाही शेअर करते. तुम्ही देखील ही रेसिपी करून बघा खिचडीची. मग चवीनुसार मी मीठ टाकलं मस्त. मग मी ते तांदूळ आणि डाळ घेतली, आम्ही मुगाचीच डाळ खातो. इथे पाणी उकळतं आहे. आता मी तांदूळ आणि डाळ धुवून घेतली, ती पाण्यामध्ये टाकली. इथे तुम्ही बघू शकता छान उकळ फुटला आहे. आता कुकरचं झाकण लावते आणि मस्त 3 शिट्ट्या होऊ देते मोठा गॅस करून. आणि इथे खिचडी तयार आहे गरमागरम, तुम्ही बघू शकता. ही आहे आमची खानदेशातील स्पेशल खिचडी. चला तर आजची रेसिपी तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्हीही करून बघा. आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. बाय.